नमस्कार, मी नेहा जोशी. सप्तचक्र ॲडव्हान्स कोर्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत. माझ्या या चॅनलवरती मी एक सप्तचक्राचा कोर्सचा व्हिडिओ आधीच पोस्ट केलेला आहे. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघण्याआधी तो व्हिडिओ नक्की बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये, त्या कोर्समध्ये मी चक्र म्हणजे नेमके काय, ते आपल्या शरीरामध्ये कुठे असतात आणि त्यांना इतकं महत्त्व का प्राप्त आहे याचा वैज्ञानिक, आध्यात्मिक आणि ऊर्जात्मक स्वरूपातून, त्या दृष्टिकोनातून विचार केलेला आहे, त्याच्याबद्दलची माहिती दिलेली आहे. त्यामुळे तो कोर्स आधी बघा आणि मगच तुम्ही ह्या कोर्सकडे या, कारण ह्या कोर्समध्ये आपण अजून थोडं डीप डाईव्ह करणार आहोत. अजून खोलवर माहिती चक्रांशी रिलेटेड घेणार आहोत. तांत्रिकदृष्ट्या उपनिषदांच्या बेसवरती आणि कुंडलिनी योग ह्या सगळ्यांचा विचार करून ह्या व्हिडिओमध्ये मी ही चक्रांबद्दलची माहिती तुम्हाला सांगणार आहे. आणि ही सगळी माहिती तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आणि परत सांगेन की याच्या आधी तुम्ही याच्या आधीचा कोर्स कंप्लीट करा आणि मगच तुम्ही हा पुढचा कोर्स करा. सो आपण पाहिलं की चक्र म्हणजे ही काही फिजिकल ऑर्गन नाही, आपल्या शरीरावरचा कुठला तरी अवयव नाही आहे, तर आपल्या सूक्ष्म देहातली ऊर्जा केंद्र आहेत. आता ही जी टोटल 7 चक्र आपल्या सूक्ष्म देहामध्ये आहेत, त्यातली खालची जी 3 चक्र आहेत म्हणजे मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान आणि मणिपूर चक्र, ही भौतिक जगाशी निगडीत आहेत. म्हणजेच आपला स्थैर्य किंवा भावना, इच्छा, आत्मविश्वास, पैसा ह्या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड ही खालची 3 चक्र असतात. वेराज वरची जी 3 चक्र असतात म्हणजे विशुद्धी चक्र, आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र, ही आध्यात्मिक जगताशी आपल्याला जोडतात. जसं आत्मसाक्षात्कार, दैवी जाणीव, बुद्धी, आत्मसिद्धी ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, ह्या 3 चक्राशी रिलेटेड असतात. आणि आपलं अनाहत चक्र म्हणजे हृदय चक्र जे असतं हे या दोन्ही जगांना जोडतं. म्हणजे ॲक्च्युली खालची जी 3 चक्र असतात की ती मी कसा जगतो ह्याच्यावरती काम करतात. वरची जी 3 चक्र असतात ती मी कोण आहे ह्या आध्यात्मिक प्रश्नावरती काम करतात. आणि हे हृदय चक्र, हार्ट चक्र जे आहे ह्या दोन्ही जगांची सांगड घालतं. म्हणजे भौतिक जीवनही आपलं सुसंवादी घडवतं आणि आध्यात्मिक ऊर्जेला पण प्रवाही करतं. त्यामुळे प्रेम आणि करुणा ह्यांच्याशी संबंधित असणारं हे हृदय चक्र म्हणजेच आपलं अनाहत चक्र हे हील्ड असणं, कायम बॅलन्स्ड असणं, संतुलित असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तरच आपण ह्या आध्यात्मिक आणि भौतिक जगाची योग्य प्रकाराने सांगड घालू शकतो आणि अर्थपूर्ण जीवन जगू शकतो. आपल्या रोजच्या जीवनामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये आपण कुठल्या ना कुठल्या तरी रूपामध्ये अहंकार, आसक्ती, भीती, मत्सर, द्वेष ह्या सगळ्या भावनांना सामोरं जातच असतो. असं म्हणा की आपल्या आयुष्यातल्या ह्या एक प्रकारच्या भावनिक गाठीच आहेत, भावनिक गुंताच आहे. ह्या भावनिक गाठींमुळेच आपल्या ह्या ज्या 7 चक्रांचा जो ऊर्जा प्रवाह आहे त्याच्यामध्ये अडथळा निर्माण होतो, चेतनेमध्ये अडथळा निर्माण होतो. आणि मग हा चेतनेतला अडथळाच आपल्या भावनिक आणि शारीरिक रोगांना आमंत्रण देतो. खरं तर हे सगळे अडथळे, हा गुंता आपणच निर्माण केलेला आहे. म्हणूनच आपणच त्यावरती काम केलं पाहिजे आणि हा गुंता सोडवला पाहिजे. या भावनिक गाठी सोडवल्या पाहिजेत. या भावनिक गाठी सोडवल्या, हे अडथळे ऊर्जेतले दूर केले आपण, तरच त्या ठिकाणची ऊर्जा ही प्रवाहित होणार आहे. म्हणजे सगळी चक्र जर का संतुलित राहिली, बॅलन्समध्ये राहिली, हील्ड राहिली कायम, तरच तिथला ऊर्जा प्रवाह हा व्यवस्थित चालू राहील, चेतनेचा प्रवाह हा व्यवस्थित राहील. आणि त्यामुळे अर्थातच आपण कुठल्याही शारीरिक किंवा मानसिक व्याधींपासून दूर राहू. आपलं शरीर आणि मन हे कायमच संतुलित राहील आणि आपण खऱ्या अर्थाने या जीवनाचा आनंद घेऊ शकू. म्हणूनच चक्र ही वेळोवेळी बॅलन्स करणं, हील करणं, संतुलित करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे.
ह्या माझ्या चॅनलवरती मी चक्र बॅलन्स करण्यासाठी, संतुलित करण्यासाठी अनेक मेडिटेशन्स पोस्ट केली आहेत, करत पण राहीन. एक आपण नियमच बनवला की मी दर आठवड्यातनं 1 दिवस हे मेडिटेशन करणार आणि चक्र बॅलन्स करणार. तर अर्थातच शरीर आणि मन हे नेहमी संतुलित राहायला ह्याच्यामुळे मदत होईल आणि शरीराचे आणि मनाचे रोग आपल्यापासून हे नक्की लांब राहतील. त्यामुळे हे मेडिटेशन्स नक्की करत राहा आणि आपलं जीवन हे आनंदी, अर्थपूर्ण पण नक्की बनवा. आता एका खूपच इंटरेस्टिंग विषयावरती बोलूया, कुंडलिनी. येस, कुंडलिनी शक्तीबद्दल तुम्ही खूप ठिकाणी पाहिलं, ऐकलं, वाचलं असेल. तर कुंडलिनी ही खरं तर आपल्या मणक्याच्या तळाशी असणारी दैवी चेतना शक्ती असते. सो ही कुंडलिनी शक्ती जागृत झाली की आपल्या सर्व चक्रांमधून म्हणजे मूलाधारपासून ते सहस्त्रारापर्यंत प्रवास करून जागृती, आत्मपरिवर्तन, आंतरिक परिवर्तन घडवून आणते. सो जर का आपली सगळी चक्र ही बॅलन्स झाली, संतुलित झाली, हील झाली, तर कुंडलिनी शक्ती जागृत होते का? तर कुंडलिनी वरती जाते म्हणजे कुंडलिनी जागृत होते म्हणजे नेमकं होतं काय? तर आपल्या जुन्या समजुती लोप पावतात, चेतनेचा विस्तार होतो आणि आपला जीवनाचा दृष्टिकोन, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. खरं तर जेव्हा आपण सगळी चक्र हील करत असतो किंवा बॅलन्स करत असतो, संतुलित करत असतो, तेव्हा वेळोवेळी तिथली चेतना प्रवाही होऊन आपल्याला भक्ती, भावना, ज्ञान, प्रेम, शक्ती ह्याची जाणीव होतच असते. अहंकार त्याच्यामुळे लोप पावतो, आसक्ती, भीती मनातली कमी होते आणि अर्थातच याच्यामुळे कुंडलिनी जागृत व्हायला खऱ्या अर्थाने मदत होते. म्हणूनच ह्या चक्रांचं हिलिंग करणं, बॅलन्स करणं, त्यांना संतुलित करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. चक्र हील करण्यासाठी रंग किंवा बीजमंत्र यांचा वापर कसा करायचा, का करायचा, हे मी ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, की रंग किंवा रंगावरती मेडिटेशन करणं किंवा बीजमंत्र, हे सगळं मनाच्या एकाग्रतेसाठी तर आवश्यक आहेच आहे. पण खऱ्या अर्थाने चक्र बॅलन्स किंवा हील कधी होतात माहिती आहे? जेव्हा आपल्या मनामध्ये जीवनाकडे बघण्यासाठी एक साक्षी भाव येतो. आपण जेव्हा थोड्याफार प्रमाणामध्ये डिटॅच व्हायला लागतो सगळ्या गोष्टींपासून, जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. जीवनातल्या सगळ्या गोष्टी किंवा माणसं, त्यांचे स्वभाव आपण जेव्हा ॲक्सेप्ट करायला लागतो ना, त्याच वेळेला हळूहळू आपल्या चेतनेचा विस्तार व्हायला लागतो. आपली ही सगळी चक्र हील व्हायला लागतात, बॅलन्स व्हायला लागतात. सो ही चक्र जेव्हा बॅलन्स व्हायला लागतात ना, म्हणजे हील व्हायला लागतात, संतुलित व्हायला लागतात ना, तेव्हा कधीकधी भावनिक उलथापालथ होऊ शकते. शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेदना आपल्याला जाणवू शकतात. अस्वस्थ करणारी स्वप्न आपल्याला पडू शकतात. जुन्या आठवणी येऊ शकतात. पण हे काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. तर थोड्या वेगळ्या नजरेने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. ह्या गोष्टी कशामुळे होतात? तर आपल्या चेतनेचा विस्तार होत असतो आणि आपण एका कामनेसच्या प्रवासाकडे जात असतो. आपल्या जीवनातले, आपल्या चेतनेच्या प्रवाहात हे सगळे जे अडथळे आहेत ना, ह्या गोष्टींमुळे येणारे, या जुन्या आठवणी अस्वस्थ करणाऱ्या किंवा भावनिक गुंता, हे सगळे अडथळे दूर होत असतात. त्याच्यामुळे अर्थातच या गोष्टी आपल्याला जाणवतात त्यावेळेला. पण हळूहळू आपला प्रवास हा कामनेसकडे जातो, मानसिक शांतीकडे, साक्षात्काराकडे नक्की जात असतो. आपल्या भारतीय आध्यात्मिक संस्कृतीमध्ये चक्र ही फक्त ऊर्जा केंद्र नसून ती देवतेची चेतना केंद्रसुद्धा मानली जातात. आपण आपल्या ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये तर बघितलं आहेच आहे की प्रत्येक चक्र एक वेगळ्या गुणधर्माचं, वेगळ्या स्वभावाचं, वेगळ्या दैवी तत्वाचं प्रतीक आहे. म्हणजेच प्रत्येक चक्राशी निगडीत एक देवता तर नक्की असणार. आपल्या तंत्रशास्त्र, उपनिषद यामध्ये चक्र, देवता, मंत्र यांचं स्पष्ट वर्णन आपल्याला मिळतं. सो आता आपण प्रत्येक चक्र आणि त्याच्याशी निगडीत देवता, दैवी गुण, दैवी तत्व कुठलं आहे हे बघूया. मूलाधार चक्र, स्थैर्य हा या चक्राचा गुणधर्म.
त्यामुळे अर्थातच आपल्याला स्थैर्य, सुरक्षितता देणारे विघ्नहर्ता गणपती बाप्पा हेच ह्या चक्राचे देवता आहेत. ते आपल्या जीवनाचा पाया मजबूत करतात. दुसरं चक्र स्वाधिष्ठान चक्र म्हणजेच क्रिएटिव्हिटी. त्यामुळे अर्थातच सृष्टीची निर्मिती करणारे, संतुलन आणि पोषण ह्या दैवी तत्वांचे प्रतीक असणारे, ह्या ऊर्जेचे प्रतीक असणारे भगवान श्री विष्णू हे ह्या स्वाधिष्ठान चक्राची देवता आहेत. तिसरं चक्र म्हणजे मणिपूर, आत्मविश्वास, विल पॉवर आणि अर्थातच इच्छाशक्ती, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास यांचं मूर्तिमंत प्रतीक असणारे भगवान श्रीराम ह्या चक्राची देवता आहेत. प्रेम आणि करुणा म्हणजेच हृदय चक्राचा गुणधर्म. अर्थातच प्रेम, करुणा, भक्ती आणि समर्पण यांचे मूर्तिमंत प्रतीक असणारे मारुती राया म्हणजे श्री हनुमान हे हृदय चक्राचे प्रतीक आहेत. आठवतं तुम्हाला, जेव्हा केव्हाही आपण मारुतीरायांचे फोटो बघतो तेव्हा त्यांनी हृदय फाडून त्याच्यामध्ये त्यांचे जिथं असीम भक्ती आहे, भगवान श्रीराम आणि सीता आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात. सो श्री हनुमान हृदय चक्र. विशुद्धी चक्र सत्य, बुद्धी, ज्ञान यांची देवता सरस्वती माता. आज्ञाचक्र आध्यात्मिक अंतर्दृष्टी देणारं, वैश्विक शक्तीशी आपल्याला जोडणारं. इडा पिंगळा नाड्यांचा संगम इथे होतो म्हणजेच शिवशक्तीचा संगम होतो. अर्थातच शिवशक्ती ही ह्या चक्राची देवता. सहस्रार चक्र म्हणजे आध्यात्मिक ज्ञानाचे, आध्यात्मिक जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडणारं चक्र. आत्मसाक्षात्कार, सृष्टी देवतांचं अंतिम तत्व म्हणजे देवता सदाशिव. आता जेव्हा ह्या प्रत्येक चक्राशी निगडीत असणाऱ्या देवतेची आपण आराधना करायला लागतो ना, म्हणजे त्या देवतेची भक्ती करायला लागतो, तेव्हा होतं काय माहिती आहे का, त्या देवतेचे गुणधर्म आपल्यामध्ये आपोआप यायला लागतात. म्हणजेच त्या चक्राच्या ठिकाणी असणारे गुणधर्म आपल्यामध्ये सकारात्मक पद्धतीने यायला जेव्हा लागतात तेव्हा त्या चक्राच्या ठिकाणी असणारी ऊर्जा प्रवाहित होते, तिथली चेतना प्रवाहित होते. म्हणजेच अर्थातच ती चक्र हील होतात, बॅलन्स्ड होतात, संतुलित होतात. हे आहे चक्र आणि त्या चक्रांच्या गुणधर्मांशी निगडीत असणारे देवता यांचं महत्त्व. तुम्ही माझ्या या चॅनलवरचा सप्तचक्र कोर्सचा आधीचा व्हिडिओ बघितला असेल आणि हा व्हिडिओही आत्तापर्यंत जर का पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की चक्रांबद्दलची इतकी सविस्तर माहिती, सर्व दृष्टिकोनांमधून विचार केलेली माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ परत परत बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, इतरांपर्यंत पोचवा, जेणेकरून ही इतकी महत्त्वाची माहिती आपल्या संस्कृतीबद्दल, चक्रांबद्दल सगळ्यांनाच मिळेल. तुम्ही जर का चक्रांबद्दल काही व्हिडिओ बघितले असतील किंवा माहिती वाचली असेल, फोटो बघितले असतील तर तुम्हाला दिसेल की चक्रांना कमळाची उपमा दिलेली आहे. प्रत्येक चक्राला कमळाचं रूप देण्यात आलेलं आहे. कमळ आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कमळ म्हणजे पवित्रता, जागरूकता आणि आत्मविकासाचं प्रतीक मानलं जातं. कमळ चिखलातून उगवतं तरीसुद्धा आजूबाजूच्या अस्वच्छ पाण्याचा स्पर्शसुद्धा होऊ न देता कमळ हे अतिशय निर्मळ आणि स्वच्छ राहतं. जणू ते आपल्याला सांगतं की ह्या शरीरात, या संसारात राहूनसुद्धा आपलं आत्मारूपी कमळ हे कायम निर्मळ आपण नक्कीच ठेवू शकतो. सो चक्रांना ह्या कमळाची उपमा का दिलेली आहे तर ह्या कमळाच्या फुलणाऱ्या ज्या पाकळ्या आहेत ना, त्या पाकळ्या ह्या प्रत्येक चक्राचे स्तर आणि त्यांची कंपनं दाखवतात. म्हणजे चक्र म्हणजे ऊर्जा आणि ह्या कमळाच्या पाकळ्या म्हणजे चक्राला ज्या कमळाची उपमा दिलेली आहे त्या कमळाच्या पाकळ्या म्हणजे ह्या ऊर्जेची अभिव्यक्तीच आहे. प्रत्येक चक्राच्या ठिकाणी जे कमळ दाखवलं जातं त्या चक्राचं प्रतीक म्हणून त्याच्या पाकळ्यांची संख्या ही वेगवेगळी असते. जसं मूलाधार 4, स्वाधिष्ठान 6, मणिपूर 10, हृदयचक्र हे 12, विशुद्धीचक्र 16 पाकळ्या. सो ह्या पाकळ्यांची संख्या म्हणजे त्या चक्राच्या ठिकाणी असणाऱ्या सूक्ष्म नादतरंगांची संख्या आहे.
खालची चक्र ही आपली जीवनाविषयक जड मर्यादित वृत्ती दाखवतात. त्यामुळे तिथल्या कमळाच्या पाकळ्यांची संख्या कमी असते. जसजसं आपण वरती जातो म्हणजे अध्यात्माकडे सरकायला लागतो तसतसं आपली जीवनविषयक वृत्ती ही व्यापक बनत जाते. त्यामुळे अर्थातच त्या ठिकाणच्या कमळांची ही पाकळ्यांची जी संख्या आहे ती वाढत जाते. तिथली कंपनं आणि तिथले स्तरही वाढत जातात. जेव्हा आज्ञा चक्राचं कमळ दाखवलं जातं त्याला 2च पाकळ्या असतात, कारण त्या ठिकाणी इडा पिंगळा नाड्यांचा संगम होतो आणि आपण हळूहळू अध्यात्माशी आत्मसाक्षात्काराशी जोडलं जायला लागतो. आणि सहस्रार चक्राच्या प्रतीक दाखवणाऱ्या कमळाला 1000 पाकळ्या दाखवल्या जातात. ॲक्च्युली ह्या 1000 पाकळ्या नाहीत, तर हे इन्फिनिटीचं म्हणजे अनंताचं प्रतीक आहे. कारण हे चक्र, हे द्वार आपल्याला ईश्वरीय शक्तीशी, दैवी शक्तीशी जोडतं. सो माझा ह्या आधीचा चक्रांचा कोर्सचा व्हिडिओ बघून आणि आत्तापर्यंतचा हा व्हिडिओ बघून चक्रांची माहिती जी तुम्हाला मिळालेली आहे त्यातून तुमच्या नक्की लक्षात आलं असेल की चक्रांची ही जी ऊर्जा आहे ती आपल्या विचारांपासून ते निर्णयापर्यंत सगळ्या गोष्टींना प्रभावित करते. सो खरं तर चक्रांचं ज्ञान म्हणजे स्वतःच्या आतल्या शक्तीची ओळखच आहे. जेव्हा आपण ही चक्र संतुलित करतो, बॅलन्स करतो, हील करतो, तेव्हाच आपला जीवन प्रवास संघर्षाकडून सहजतेकडे जायला लागतो. जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण व्हायला लागतं, आनंदी व्हायला लागतं, मन शांत होतं. जी सुख, शांती, समाधान आपण ह्या जीवनामध्ये शोधत असतो ते आपल्याला खऱ्या अर्थाने मिळायला सुरुवात होते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हा कोर्स आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा, जेणेकरून एवढी महत्त्वाची माहिती सगळ्यांना मिळेल. ही माहिती तुम्हाला दुसरीकडे कुठेही मिळणार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल. आणि ह्यात चॅनलवरती मी जी मेडिटेशन्स चक्रांची पोस्ट केलेली आहे ती पण नक्की करा. चक्र बॅलन्स ठेवा, आपलं आयुष्य बॅलन्स ठेवा, आयुष्य संतुलित करा. थँक्यू.